नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला जर अपडेट मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओच्या लिंक आपल्या मित्र मैत्रिणींना जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा फायदा करून घेता येईल. सिमिलॅरिटी प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 1.3 आज आपण पाहणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे पहा. इन द ऍडजॉइनिंग फिगर अँगल ABC इज इक्वल टू 75 डिग्री, अँगल EDC इज इक्वल टू 75 डिग्री. स्टेट which two triangles are similar and by which test. Also write the similarity of these two triangles by a proper 1-to-1 correspondence. आता या ठिकाणी पहा, एक अँगल काय दिलेला आहे ABC आणि दुसरा अँगल काय दिलेला आहे EDC. आता हे सेपरेट ट्रायंगल मी काढतो सुरुवातीला. लक्ष द्या, हा ट्रायंगल या ठिकाणी आपण काय घेऊया ABC. हा एंगल जो आहे तो हा एंगल काय आहे 75 डिग्री आहे आणि दुसरा जो आहे तो दुसरा या ठिकाणी काय आहे EDC. हा जो आहे तो काय आहे 75 डिग्री. आता या दोन जर याच्याकडे जर पाहिलं तर या ठिकाणी B अँगल 75 डिग्री आहे आणि D अँगल देखील काय आहे 75 डिग्री आहे, म्हणजे अँगल B कॉन्ग्रंट अँगल काय होतोय D होतोय. आणि दुसरं या ठिकाणी लक्षात घ्या, अँगल C आहे, त्याचबरोबर हा अँगल C आहे, म्हणजे हा अँगल C या ठिकाणी काय येतो कॉमन अँगल येतो, म्हणजे कॉमन अँगल या ठिकाणी काय कॉन्ग्रंट असणार. म्हणजे या ठिकाणी हे जे दोन ट्रायंगल आहेत, कोणते दोन ट्रायंगल, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल EDC, हे AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी नुसार काय असणार आहेत सिमिलर असणार आहेत. आणि याचा करस्पॉन्डन्स जो आहे तो 1-to-1 करस्पॉन्डन्स काय असणार आहे लक्षात घ्या. B ला कोण असणार आहे D, C ला कोण असणार आहे C, म्हणजे A ला कोण असणार आहे E, म्हणजे ABC करस्पॉन्डन्स टू A ला कोण आला E, B ला कोण येणार आहे D आणि C ला कोण येणार आहे C. हेच आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे लिहायचं आहे. आता या ठिकाणी पहा, हे उदाहरण आपण सोडवूया. सोल्युशन. कोणते दोन ट्रायंगल पहा. इन ट्रायंगल ABC and triangle EDC. याच्यामध्ये या दोन ट्रायंगल मध्ये B ला कोणता कॉन्ग्रंट आहे D, अँगल ABC कॉन्ग्रंट अँगल EDC. याला आधार काय देणार आहे, दोन्ही कोणाचं माप काय आहे 75 आहे. ईच अँगल मेजर्स 75 डिग्री. त्यानंतर काय येणार आहे अँगल C कॉन्ग्रंट अँगल काय असणार आहे C. याला या ठिकाणी काय म्हणूया आपण कॉमन अँगल. दोन अँगल या ठिकाणी कॉन्ग्रंट असले की आपोआप या ठिकाणी काय असणार आहे तिसरा अँगल देखील काय असणार आहे कॉन्ग्रंट असणार आहे. देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल EDC. या ठिकाणी काय येणार आहे AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता या ठिकाणी दोन ट्रायंगल पहा. या ठिकाणी पहिलं काय विचारलं, स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल EDC आर सिमिलर बाय विच टेस्ट AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता काय म्हटले पहा, ऑल्सो राईट द सिमिलॅरिटी ऑफ दीज टू ट्रायंगल्स बाय अ प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्स. आता या ठिकाणी आपण 1-to-1 करस्पॉन्डन्स लिहूया. 1-to-1 करस्पॉन्डन्स याचा कोणता आहे, A ला कोण होता E, B ला काय होता D आणि C ला काय आहे C. हा ABC करस्पॉन्डन्स टू काय असणार आहे EDC. अशा पद्धतीने या ठिकाणी हे पहिलं उदाहरण काय करावं लागेल सोडवावं लागेल. या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल पहा काय आहे. आर द ट्रायंगल्स इन द ऍडजॉइनिंग फिगर सिमिलर इफ यस बाय विच टेस्ट. आता हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर आहेत का नाही ते पाहायचे. कोणते दोन ट्रायंगल आहेत पहा, ट्रायंगल PQR आणि ट्रायंगल LMN. आता याच्यामध्ये
PQ दिलेला आहे, QR दिलेला आहे, PR दिलेला आहे, LM, MN आणि LN. फर्स्ट ट्रायंगलच्या 3 साइड्स दिलेल्या आहेत आणि सेकंड ट्रायंगलच्या काय दिलेल्या आहेत 3 साइड्स दिलेल्या आहेत. मग आता या ठिकाणी दोन ट्रायंगल जर सिमिलर व्हायचे असतील तर या ठिकाणी रेशो ऑफ साइड्स आर इन प्रोपोर्शन आहे का नाही ते आपल्याला पाहावं लागेल. म्हणजे आपल्याला सुरुवातीला काय पाहावं लागणार आहे PQ अपॉन LM. पहा या ठिकाणी PQ अपॉन LM इज इक्वल टू PQ किती आहे पहा 6 अपॉन LM किती आहे 3. 3 1 जार 3, 3 2 जार 6 म्हणजे काय आलं 2 अपॉन 1. त्यानंतर काय येणार आहे QR अपॉन MN. QR किती आहे पहा 8 अपॉन MN किती आहे 4. 4 1 जार 4, 4 2 जार 8, 2 अपॉन 1. त्यानंतर काय करावं लागणार आहे आपल्याला PR अपॉन LN. PR किती आहे पहा 10 अपॉन LN किती आहे 5. 5 1 जार 5, 5 2 जार 10, 2 अपॉन 1. म्हणजे 2 अपॉन 1, 2 अपॉन 1, 2 अपॉन 1. म्हणजे काय आलं PQ अपॉन LM is equal to QR upon MN is equal to PR upon LN. 3 sides of first triangle and second 3 sides of second triangle are in proportion. Therefore, these two triangles are similar by yes test of similarity. आता हेच उदाहरण आपण काय करूया सोडवूया. आता या ठिकाणी दोन ट्रायंगल आहेत PQR आणि LMM. सोल्युशन इन ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल LMN. सुरुवातीला फर्स्ट PQ अपॉन LM इज इक्वल टू काय येणार आहे 6 अपॉन 3. देअरफॉर PQ अपॉन LM इज इक्वल टू 3 1 जार 3, 3 2 जार 6 म्हणजे काय आलं 2 अपॉन 1. याला आपण 1 नंबर देऊया. त्यानंतर QR अपॉन MN इज इक्वल टू QR किती आहे पहा 8 अपॉन MN काय आहे 4. हे देअरफॉर QR अपॉन MN इज इक्वल टू 2 अपॉन 1. याला आपण 2 नंबर देऊया. त्यानंतर पहा PR अपॉन LN इज इक्वल टू PR 10 आहे, LN 5 आहे. देअरफॉर PR अपॉन LN इज इक्वल टू 5 1 जार 5, 5 2 जार 10, 2 अपॉन 1. याला आपण काय देऊया 3 नंबर देऊया. या ठिकाणी आपण म्हणूया फ्रॉम 1 2 अँड 3 1 2 आणि 3 वरून 1 2 आणि 3 ची राईट साइड जी आहे ती राईट साइड काय आहे 2 अपॉन 1 आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी इक्वल आहे. त्यामुळे या ठिकाणी हाय रेशो लेफ्ट साइडचा काय असणार आहे इक्वल असणार आहे. म्हणजे काय येणार पहा PQ अपॉन LM इज इक्वल टू QR अपॉन MN इज इक्वल टू PR अपॉन LN. आता 3 साइडचा रेशो काय आहे इक्वल आहे. देअरफॉर ट्रायंगल PQR सिमिलर टू ट्रायंगल LMN. त्याला आधार देऊया आपण. तिन्ही साइड्स आहेत म्हणून यस टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. याच्यानुसार या ठिकाणी हे दोन ट्रायंगल काय असणार आहेत सिमिलर असणार आहेत. थर्ड एक्झाम्पल पहा. As shown in the adjoining figure, two poles of height 8 meter and 4 meter are perpendicular to the ground. If the length of smaller pole due to sunlight is 6 meter, then how long will be the shadow of their bigger pole at the same time? आता या ठिकाणी पहा ही एक फिगर आहे आणि या ठिकाणी ही एक फिगर आहे. या ठिकाणी PR जो आहे तो PR काय आहे स्मॉलर पोल आहे आणि AC जो आहे तो AC हा काय आहे बिगर पोल आहे. आणि हे पोल जे आहेत ते पोल काय आहेत ग्राउंडला परपेंडिक्युलर आहेत. या ठिकाणी मी परपेंडिक्युलर दाखवतोय. आता हे परपेंडिक्युलर आहेत आणि QR आणि BC ह्या ज्या आहेत त्या ह्या PR आणि AC पोलच्या काय आहेत शॅडो आहेत. मग आता या ठिकाणी काय येणार लक्षात घ्या ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल काय येणार ABC. कारण व्हर्टिकल पोल्स अँड देअर शॅडोज फॉर्म सिमिलर फिगर्स. मग आता या ठिकाणी काय येणार पहा दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे त्याच्या साइड्स काय असणार आहेत प्रोपोर्शन मध्ये असणार आहेत.
म्हणजे काय येणार मला सांगा, पी आर अपॉन एसी, पी आर अपॉन एसी इज इक्वल टू क्यू आर अपॉन काय येणार आहे, बीसी. मग आता पी आर किती आहे पहा 4 अपॉन एसी किती आहे पहा 8 इज इक्वल टू क्यू आर किती आहे 6 अपॉन बीसी किती आहे x. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, 4 इंटू एक्स इज इक्वल टू 8 इंटू 6. Therefore x is equal 8 into 6. Therefore x is equal to 8 into 6. इकडे 4 ने मल्टिप्लाय केले, 4 ने डिवाइड करा, 4 1 जार 4, 4 2 जार 8. Therefore x is equal to 2 into 6. Therefore x is equal to 6 2 जार 12. म्हणजे या ठिकाणी x ची व्हॅल्यू जी आहे ती x ची व्हॅल्यू काय येणार आहे, 12 येणार आहे. आता या ठिकाणी पहा सोल्युशन. आता या ठिकाणी पी आर काय आहे, स्मॉलर पोल आहे. हिअर पी आर रिप्रेझेंट्स स्मॉलर पोल अँड एसी रिप्रेझेंट्स बिगर पोल. क्यू आर अँड बीसी, QR and BC are their shadows respectively. आता याच्या सगळ्या लेंथ लिहून घेऊया आपण. QR is equal to 6, PR is equal to 4, BC is equal to X and AC is equal to 8. आता या ठिकाणी हे दोन ट्रायंगल जे आहेत ते दोन ट्रायंगल काय असणार आहेत, सिमिलर असणार आहेत. ट्रायंगल PQR सिमिलर टू ट्रायंगल ABC. त्याला आधार देणार आपण व्हर्टिकल पोल्स अँड देअर शॅडोज फॉर्म सिमिलर फिगर्स. म्हणून या ठिकाणी हे ट्रायंगल PQR आणि ट्रायंगल ABC काय असणार आहेत, सिमिलर असणार आहेत. आता दोन ट्रायंगल हे सिमिलर आहेत म्हणजे त्याच्या साइड्स ज्या आहेत त्या साइड्स काय असणार आहेत, प्रोपोर्शन मध्ये असणार आहेत. म्हणजे काय येणार आहे पहा, PR अपॉन AC, PR अपॉन AC इज इक्वल टू QR अपॉन BC. त्याला आधार देऊया आपण करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन. आता याच्यामध्ये आपण काय करूया, किमती ठेवूया. पी आर ची व्हॅल्यू काय आहे पहा 4 अपॉन एसी ची व्हॅल्यू काय आहे पहा 8 इज इक्वल टू क्यू आर ची व्हॅल्यू काय आहे पहा 6 अपॉन बीसी ची व्हॅल्यू काय आहे x. या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 4 into x is equal to 8 into 6. Therefore x is equal to 8 into 6. इकडे 4 ने मल्टिप्लाय केले, 4 ने इकडे काय करा डिवाइड करा. Therefore x is equal to 4 1 जार 4, 4 2 जार 8. काय राहिलं पहा 2 into 6. Therefore x is equal to 2 6 जार 12. आता या ठिकाणी आन्सर लिहूया आपण. काय दिलेलं आहे पहा, then how long will be the shadow of the bigger pole at the same time. The shadow of the bigger pole, the shadow of the bigger pole will be 12 meter at the same time. हे त्याचं काय असेल, आन्सर असेल. आता या ठिकाणी चौथं उदाहरण पहा. इन ट्रायंगल एबीसी, या ट्रायंगल एबीसी मध्ये एपी परपेंडिक्युलर काय आहे, बीसी आहे. बीक्यू परपेंडिक्युलर टू काय आहे, एसी आहे. बी डॅश पी डॅश सी, ए डॅश क्यू डॅश सी. देन प्रूव्ह दॅट ट्रायंगल सीपीए कॉन्ग्रंट, ही सिमिलर ट्रायंगल काय दाखवायचं आपल्याला, सीक्यूबी दाखवायचा आहे.
आता या ठिकाणी हे दोन ट्रायंगल आपल्याला काय दाखवायला सांगितलेले आहेत, सिमिलर दाखवायला सांगितलेले आहे. मग या दोन ट्रायंगलच्या मी सुरुवातीला काय करतो, आकृत्या काढतो. कोणते दोन ट्रायंगल पहा, सीपीए, हा सीपीए आहे, लक्षात घ्या, सीपीए पहा, सीपीए. आणि दुसरा काय काढायचा आपल्याला, सीक्यूबी, सीक्यूबी. या पद्धतीने गेली या ठिकाणी सीक्यूबी, सीक्यूबी. आणि हे दोन ट्रायंगल, आता क्यू काय आहे या ठिकाणी 90 डिग्री आहे. हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. आता सिमिलर इन ट्रायंगल सीपीए अँड ट्रायंगल सीक्यूबी. अँगल सीपीए कॉन्ग्रंट अँगल काय येणार आहे, सीक्यूबी, इच मेजर्स 90 डिग्री. आणि दुसरा या ठिकाणी पहा, अँगल सी कॉन्ग्रंट अँगल सी, म्हणजे या हा सी अँगल जो आहे तो सी अँगल दोन्ही ट्रायंगल मध्ये आहे. म्हणजे अँगल सी कॉन्ग्रंट अँगल सी या ठिकाणी काय येणार आहे, कॉमन अँगल. देअरफॉर ट्रायंगल सीपीए कॉन्ग्रंट सिमिलर ट्रायंगल सीक्यूबी. ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी नुसार या ठिकाणी हे दोन ट्रायंगल काय होतील, सिमिलर होतील. आता या ठिकाणी पहा सोल्युशन. इन ट्रायंगल सीपीए अँड ट्रायंगल सीक्यूबी, याच्यामध्ये काय येणार आहे पहा, अँगल सीपीए कॉन्ग्रंट अँगल काय येणार आहे, सीक्यूबी. याला आधार देऊया आपण, इच मेजर्स 90 डिग्री, किंवा गिवन म्हटलं तरी या ठिकाणी चालेल. आणि दुसऱ्या या ठिकाणी काय आहे, दोन्ही मध्ये सी अँगल आहे, म्हणजे काय येणार आहे, अँगल सी कॉन्ग्रंट अँगल सी. याला आपण काय म्हणूया, कॉमन अँगल. म्हणजेच या ठिकाणी काय येणार, ट्रायंगल सीपीए सिमिलर ट्रायंगल काय येणार आहे, सीक्यूबी. दोन अँगल आहेत म्हणून या ठिकाणी काय येणार आहे, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता या ठिकाणी पहा पुढे काय म्हटलंय, इफ एपी इज इक्वल टू 7. एपी काय आहे, 7 आहे. बीक्यू किती आहे, 8 आहे. त्यानंतर बीसी किती आहे, 12 आहे. त्याच्यावरून तुम्हाला एसी काय करायला सांगितलेलं आहे, फाइंड करायला सांगितलेलं आहे. मग आता दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स काय असतात, प्रपोर्शन मध्ये असतात. मग आता हे ट्रायंगल सीपीए सिमिलर ट्रायंगल सीक्यूबी आहे. काय येणार पहा, एक्यू ए, एपी एपी अपॉन काय येणार आहे, बीक्यू. एपी अपॉन बीक्यू इज इक्वल टू एसी अपॉन बीसी. याला आधार देऊया आपण, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन. आता याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवूया. एपी ची व्हॅल्यू काय आहे पहा, 7 अपॉन बीक्यू, बीक्यू किती आहे पहा 8, इज इक्वल टू एसी. एसी माहित नाही, एसी काढायचा आहे. एसी अपॉन बीसी या ठिकाणी किती आहे, 12. आता या ठिकाणी एसी ला 12 ने डिवाइड केले, म्हणजे 12 ने इकडे काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे काय येणार आहे पहा, 7 अपॉन 8 इंटू 12 इज इक्वल टू एसी. 4 2s are 8, 4 3s are 12. काय राहिलं पहा, एसी इज इक्वल टू 7 इंटू 3 अपॉन 2. Therefore AC is equal to 7 3s are 21 upon 2. Therefore AC is equal to 21 चा हाफ काय येणार आहे, 10.5. AC is equal to 10.5 युनिट्स. हे त्याचं काय असेल, आन्सर असेल. पाचवं उदाहरण पहा, गिवन इन ट्रॅपेझियम PQRS साइड PQ पॅरलल साइड काय आहे, SR. AR is equal to 5 AP and AS is equal to 5 AQ. Then prove that SR is equal to 5 PQ. आता हे उदाहरण आपल्याला दोन पद्धतीने सोडवता आहे. आता एक पद्धत या ठिकाणी काय दिलेली आहे, साइड PR पॅरलल साइड काय दिलेली आहे, SR दिलेली आहे. पहा, साइड PQ पॅरलल साइड SR आणि आपण त्याची QS काय घेऊया, ट्रान्सव्हर्सल घेऊया.
QS जर या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल घेतली तर हा अँगल आणि हा अँगल या ठिकाणी काय होतात अल्टरनेट अँगल. म्हणजे या ठिकाणी PQA ला या ठिकाणी काय येणार आहे RSA काय असेल कॉन्ग्रंट असेल. आणि हा जो अँगल आहे हा अँगल आणि हा अँगल हे काय आहेत व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. त्यामुळे या ठिकाणी हे दोन ट्रायंगल जे आहेत हे दोन ट्रायंगल काय होतील AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी नुसार काय होणार आहे या ठिकाणी सिमिलर होणार आहे. किंवा या ठिकाणी काय दिले पहा AR इज इक्वल टू 5AP AS इज इक्वल टू 5EQ म्हणजे AR अपॉन AP इज इक्वल टू 5/1 आणि AS अपॉन EQ इज इक्वल टू 5/1 म्हणजे ह्या दोन साइड्स काय येणार आहे प्रोपोर्शन मध्ये येणार आहे 2 पेअर्स आणि त्याचा हा बिटवीन अँगल काय असणार आहे कॉन्ग्रंट असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी हे दोन ट्रायंगल काय येणार सिमिलर. आता या ठिकाणी आपण दुसऱ्या पद्धतीने उदाहरण सोडवूया. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा सोल्युशन. AR इज इक्वल टू 5AP दिलेला आहे. AR इज इक्वल टू 5AP. आता या ठिकाणी AP ने मल्टिप्लाय केले AP ने इकडे डिवाइड करूया म्हणजे काय येणार आहे AR अपॉन AP इज इक्वल टू काय येणार आहे 5/1. याला आपण 1 नंबर देऊया. दुसरे या ठिकाणी काय दिले पहा AS इज इक्वल टू 5AQ. AS इज इक्वल टू 5AQ. AS ला AS AQ ने मल्टिप्लाय केले AQ ने डिवाइड करा इज इक्वल टू 5/1. याला आपण काय नंबर देऊया 2 नंबर देऊया. फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वरून काय लक्षात येते पहा 5/1 5/1 म्हणजेच काय येणार आहे पहा AR अपॉन AP इज इक्वल टू AS अपॉन AQ. याला आपण काय करूया 3 नंबर देऊया. आता या ठिकाणी दोन ट्रायंगल घेऊया. हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल. हा वरचा जो ट्रायंगल आहे तो पहा कोणता आहे इन ट्रायंगल PAQ and triangle RAS. In triangle PAQ and triangle RAS, AR upon AP is equal to AS upon AQ. आता या ठिकाणी सुरुवातीला AR घेतलेला आहे म्हणजे या ठिकाणी काय करूया RAS आणि या ठिकाणी काय घेऊया PAQ घेऊया. इन ट्रायंगल RAS and triangle PAQ AR upon AP is equal to AS upon AQ. याला म्हणूया आपण फ्रॉम 3. आणि या ठिकाणी लक्षात घ्या हा अँगल आणि हा अँगल काय आहेत व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणजे काय येणार आहे पहा अँगल RAS कॉन्ग्रंट अँगल PAQ. याला आपण काय म्हणूया व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. मग आता या ठिकाणी हे दोन ट्रायंगल व्हर्टिकली अपोजिट अँगल पहा 2 pairs of sides are in proportion and angle between them is congruent, then these two triangles are similar. Therefore triangle RAS similar to triangle PAQ. त्याला काय म्हणणार आहे आपण SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. पहा या ठिकाणी काय आहे AR अपॉन AP इज इक्वल टू काय आले आपलं AS अपॉन EQ आणि या दोन साइडच्या अँगल बिटवीन जो आहे तो काय आहे कॉन्ग्रंट आहे. त्यामुळे या ठिकाणी हे दोन ट्रायंगल SAS टेस्ट नुसार काय असतील सिमिलर असतील. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स काय असतात प्रोपोर्शन. आता या दोन तर झालेलेच आहेत AR अपॉन AP इज इक्वल टू AS अपॉन AQ इज इक्वल टू या ठिकाणी काय येणार आहे पहा RS अपॉन PQ. RS अपॉन PQ पहा AR अपॉन AP इज इक्वल टू AS अपॉन AQ इज इक्वल टू RS अपॉन PQ. याला आपण म्हणूया करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ
Similar triangles are in proportion. या ठिकाणी पहिलं दोन प्रपोर्शन मध्ये आल्याच होत्या, फक्त तिसरी लिहिण्यासाठी आपण या ठिकाणी या तिन्ही लिहिलेल्या आहेत. मग आता या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे काय शेवटी पहा, एसआर आणि पीक्यू. एसआर आणि पीक्यू ची या ठिकाणी ही साइड्स आहे, लक्षात घ्या. त्याच्याबरोबर एक कुठली तरी घेऊया. काय घेऊया आपण, एएस अपॉन एक्यू इज इक्वल टू आरएस अपॉन पीक्यू. आता या ठिकाणी पहा, एएस अपॉन एक्यू, एएस अपॉन एक्यू किती आहे, 5 अपॉन 1 इज इक्वल टू काय येणार आहे, आरएस अपॉन पीक्यू. याला आपण काय म्हणूया, फ्रॉम टू. आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. आरएस 1 जार आरएस इज इक्वल टू 5 इंटू पीक्यू, 5 पीक्यू दॅट इज आरएस मीन्स काय येणार आहे, एसआर इज इक्वल टू 5 पीक्यू. हे आपलं या ठिकाणी काय होत आहे, प्रूव्ह होत आहे. आता या ठिकाणी पहा 6वं उदाहरण. इन ट्रेपेजियम एबीसीडी साइड AB पैरेलल साइड DC, डायगोनल्स AC and BD intersect in point O. AB या ठिकाणी काय आहे, 20 आहे. AB is equal to 20, DC is equal to 6, OB is equal to 15. Then find OD. OD आपल्याला या ठिकाणी काय करायला सांगितलेलं आहे, काढायला सांगितलेलं आहे. मग आता या ठिकाणी पहा, एबीसीडी हा काय आहे, ट्रॅपेझियम आहे आणि AB ला पॅरलल कोण आहे, DC आहे. त्यावेळेस या ठिकाणी हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल आपल्याला अगोदर काय दाखवावं लागेल, सिमिलर दाखवावा लागेल. मग आता या ठिकाणी लिहूया सोल्युशन. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी is a trapezium. Side AB, parallel side DC. आता या ठिकाणी पहा, हे सर्व पुसतोय मी. AB ला पॅरलल कोण आहे, DC आहे आणि BD ही त्याची काय घेऊया, ट्रान्सव्हर्सल घेऊया. अँड BD is their transversal. ट्रान्सव्हर्सल जर घेतली तर या ठिकाणी लक्षात घ्या, BD ट्रान्सव्हर्सल, AB ला DC पॅरलल आणि BD जी आहे ती BD काय घेतली, ट्रान्सव्हर्सल. मग या ठिकाणी हा तयार होणारा अँगल आणि हा तयार होणारा अँगल हे काय असतील, अल्टरनेट अँगल्स असतील, ते कॉन्ग्रंट असणार. मग काय येणार पहा, अँगल CDO, अँगल CDB कॉन्ग्रंट अँगल काय येणार आहे, ABD. याला आपण काय म्हणूया, अल्टरनेट अँगल्स. दॅट इज अँगल CDB मीन्स अँगल CDO, कॉन्ग्रंट अँगल ABD मीन्स अँगल ABO. याला आपण काय देऊया, 1 नंबर देऊया आणि या ठिकाणी याला आधार देऊया B'O'D and A'O'C. यामुळे आपण या ठिकाणी हे अँगल CDB ऐवजी काय लिहू शकलो, CDO आणि ABD ऐवजी आपण काय लिहिलेलं आहे, ABO लिहिलेलं आहे. आता दोन ट्रायंगल, इन ट्रायंगल COD and ट्रायंगल AOB. एक ट्रायंगल आपण प्रूव्ह केलेला आहे, कोणता पहा, अँगल CDO कॉन्ग्रंट अँगल ABO. याला आपण काय म्हणूया, फ्रॉम 1. आणि दुसरा जो आहे तो या ठिकाणी लक्षात घ्या, हा अँगल आणि हा अँगल हे काय असणार आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. म्हणजेच कोणते,
अँगल सीओडी, कॉन्ग्रंट अँगल एओबी, याला आधार देऊया आपण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आता दोन अँगल कॉन्ग्रंट झालेले आहेत, लक्षात घ्या, दोन पेयर्स. मग या ठिकाणी हे दोन ट्रायंगल काय असतील, सिमिलर असतील. देअरफॉर ट्रायंगल सीओडी सिमिलर ट्रायंगल एओबी, याला आधार काय देणार आहे, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्याच्या साइड्स काय असणार आहेत, प्रोपोर्शन मध्ये असणार आहे. मग काय येणार आहे पहा, सीओ अपॉन एओ इज इक्वल टू ओडी अपॉन ओबी इज इक्वल टू सीडी अपॉन एबी. या ठिकाणी याला आधार देऊया. corresponding sides of similar triangles are in proportion. आता या ठिकाणी काय काय माहित आहे पहा, AB 20, AB एक माहित आहे, DC एक माहित आहे, OB एक माहित आहे, आणि त्याच्यावरून काढायला काय सांगितलंय, OD. म्हणजे हा या ठिकाणी घ्यायचा नाही, तर आपल्याला काय घ्यायचं आहे, OD अपॉन OB इज इक्वल टू CD अपॉन AB. आता OD आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. OD अपॉन OB किती आहे पहा, 15 इज इक्वल टू CD मीन्स DC किती आहे पहा, 6 अपॉन AB किती आहे, 20. आता इकडे 15 ने काय केलेलं आहे, OD ला डिवाइड केलेला आहे, इकडे आपण काय करूया, मल्टिप्लाय करूया. OD इज इक्वल टू 6 अपॉन 20 इंटू 15. आता या ठिकाणी आपण 5 ने डिवाइड करूया. 5 3s are 15, 5 4s are 20, 2 2s are 4, 2 3s are 6. Therefore OD is equal to 3 into 3 upon 2. Therefore OD is equal to 3 3s are 9 upon 2. Therefore OD is equal to 9 चा हाफ 4.5 युनिट्स. हे याचं काय असेल, आन्सर असेल. सातवं उदाहरण पहा, क्वाड्रिलॅटरल एबीसीडी जो आहे तो काय आहे, पॅरलेलोग्राम आहे. पॉइंट E is on side BC. Line DE intersects seg ray AB in point T. Prove that काय करायचं आहे इथे पहा, DE into BE म्हणजे हा DE into BE is equal to CE into TE. म्हणजे ह्या ट्रायंगल कोणता आहे या ठिकाणी, हा BTE आहे, आणि हा ट्रायंगल कोणता आहे, CDE. याच्यामधल्या साइड्स घेतलेल्या आहेत. म्हणजे आता या ठिकाणी हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल आपल्याला या ठिकाणी सिमिलर दाखवला पाहिजे. मग आता या ठिकाणी पहा दिलंय काय, त्याच्यावरून आपण जाऊया. या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल एबीसीडी जो आहे तो एबीसीडी काय दिलेला आहे, पॅरलेलोग्राम दिलेला आहे. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी is a parallelogram. पॅरलेलोग्राम आहे म्हटल्यानंतर याच्या अपोजिट साइड ज्या असतात त्या अपोजिट साइड्स काय असतात, पॅरलल असतात. AB ला पॅरलल काय येणार आहे, CD. सेग AB पॅरलल सेग CD. याला आधार देऊया आपण, अपोजिट साइड्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर पॅरलल. अपोजिट साइड्स या ठिकाणी काय येणार आहे, पॅरलल येणार आहे. दॅट इज AB मीन्स या ठिकाणी काय येणार आहे, AT. सेग AT पॅरलल सेग CD. याला आधार देऊया आपण A डॅश B डॅश T. त्यामुळे या ठिकाणी आपण AB ऐवजी या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, AT. आता AT ला पॅरलल काय घेतली आपण, CD घेतली, म्हणजे या ठिकाणी असे येणार आहे. आणि त्याची DT ही काय घेऊया आपण, ट्रान्सव्हर्सल घेऊया. मग आता या ठिकाणी तयार होणारा अँगल आणि
म्हणजे या ठिकाणी आणि या ठिकाणी तयार होणारा अँगल हे काय असणार आहे, अल्टरनेट अँगल्स असणार आहे. आता या ठिकाणी पहा, सेग एटी पॅरलल सेग सीडी अँड सेग डीटी इज देअर ट्रान्सव्हर्सल. ही जर या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल असेल तर या ठिकाणी हा अँगल कोणता आहे, अँगल एटीडी कॉन्ग्रंट अँगल. पहा, एटीडी म्हणजे हा अँगल आणि हा अँगल सीडीटी. आधार आपण काय देणार आहोत, अल्टरनेट अँगल्स. दॅट इज अँगल एटीडी. एटीडी मीन्स अँगल, पहा एटीडी. आता हा ट्रायंगल घ्यायचा आहे म्हणजे हा अँगल या ठिकाणी आपण काय घेऊया, अँगल बीटीई. अँगल बीटीई कॉन्ग्रंट अँगल सीडीटी. सीडीटी म्हणजे या ठिकाणी काय घ्यावं लागणार आहे, सीडीई. याला आधार देऊया आपण. या ठिकाणी काय येणार आहे, एबीटी, ए डॅश बी डॅश टी कॉमा टी डॅश ई डॅश डी. यामुळे आपण या ठिकाणी हे अशा पद्धतीनं अँगल काय करू शकलो, लिहू शकलो. याला 1 नंबर देऊया. आता काय आला पहा, अँगल बीटीई ला कॉन्ग्रंट अँगल कोणता आलेला आहे, सीडीई. इन ट्रायंगल बीटीई अँड ट्रायंगल सीडीई, या दोन ट्रायंगल मध्ये घेऊया. आता हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट आहे. काय येणार, अँगल बीटीई कॉन्ग्रंट अँगल कोणता आलेला आहे, सीडीई. याला आपण काय म्हणूया, 1 मध्ये आहे तसं, त्यामुळे फ्रॉम 1. आणि आता या ठिकाणी लक्षात घ्या, हा अँगल आणि हा अँगल काय येणार आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. म्हणजे काय येणार आहे, लक्षात घ्या, अँगल सीईटी ही अँगल बीईटी, अँगल बीईटी. पहा, बीईटी कॉन्ग्रंट अँगल सीईडी. सीईडी याला आपण काय म्हणूया, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आता या ठिकाणी दोन पेअर अँगलच्या काय आहेत, कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे या ठिकाणी हे दोन ट्रायंगल काय असणार आहेत, सिमिलर असणार आहेत. देअरफॉर ट्रायंगल बीटीई सिमिलर ट्रायंगल सीडीई. त्याला आधार देऊया आपण, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी नुसार या ठिकाणी हे दोन ट्रायंगल काय झाले, सिमिलर झालेले आहेत. आता या ठिकाणी काय आला पहा, करस्पॉन्डन्स बीटीई टू काय आहे, सीडीई. आता याच्या साइड्स काय असतात, प्रपोर्शन मध्ये असतात. म्हणजे काय येणार पहा, बीटी अपॉन सीडी इज इक्वल टू टीई अपॉन डीई इज इक्वल टू बीई अपॉन सीई. त्याला आधार देऊया आपण, करस्पॉन्डिंग sides of similar triangles are in proportion. आता प्रूव्ह काय करायचं सांगितलंय पहा, डीई इंटू बीई आणि सीई इंटू टीई. म्हणजे या ठिकाणी याचा काही संबंध येत नाही. म्हणजे आपल्याला या दोन साइडचा रेशो घ्यायचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे काय येणार आहे, टीई अपॉन डीई इज इक्वल टू बीई अपॉन सीई. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आपण. काय येणार पहा, डीई इंटू बीई इज इक्वल टू काय येणार आहे, टीई इंटू सीई. पहा, डीई इंटू बीई इज इक्वल टू टीई इंटू सीई. हे आपलं काय झालेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे. 8व उदाहरण पहा. इन द adjoining figure, seg AC and seg BD intersect each other in point P
AP upon CP is equal to BP upon DP, then prove that triangle ABP similar to triangle CDP. सोल्युशन आपल्याला दोन ट्रायंगल या ठिकाणी सिमिलर दाखवायला सांगितलेले आहेत. कोणते दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायला सांगितलेले आहेत पहा. इन ट्रायंगल ABP अँड ट्रायंगल CDP. आता हा ABP आणि हा काय आहे CDP. याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहा तुम्हाला. AP अपॉन CP, AP अपॉन CP इज इक्वल टू काय दिलेलं आहे. BP अपॉन DP, BP अपॉन DP. याला आपण काय म्हणूया, गिवन म्हणूया. आता या ठिकाणी पहा AP अपॉन काय आहे CP आणि BP अपॉन काय आहे DP. आणि या ठिकाणी हा जो अँगल आहे, हा अँगल बिटवीन देम आहे या दोन साइडच्या मधला, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या हा व्हर्टिकली काय आहे, अपोजिट अँगल आहे. मग काय येणार आहे पहा, अँगल APB, अँगल APB कॉन्ग्रंट अँगल CPD. याला आपण म्हणूया व्हर्टिकली अपोजिट अँगल, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. Two pairs of sides are in proportion and angle between them are congruent. Then these two triangles are similar to each other. Therefore, triangle ABP similar to triangle CDP. आणि याला आधार काय द्यावा लागेल पहा. साइड आहे, अँगल साइड म्हणजेच काय येणार, SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी नुसार हे दोन ट्रायंगल काय असतील, सिमिलर असतील. आता या ठिकाणी पहा 9th एक्झाम्पल काय आहे. इन द ऍडजॉइनिंग फिगर इन ट्रायंगल ABC पॉइंट D इज ऑन साइड BC सच दॅट अँगल BAC इज इक्वल टू अँगल ADC. आता BAC म्हणजे हा मोठा ट्रायंगल आहे, लक्षात घ्या. BAC A आणि दुसरा काय आहे ADC, हा आहे, लक्षात घ्या. ADC हा D अँगल. आता A अँगल आणि D अँगल या ठिकाणी काय आहेत, लक्षात घ्या. BAC आणि ADC हे काय आहे, कॉन्ग्रंट आहे. आणि पहा अँगल C आणि हा अँगल C दोघात आहे, म्हणजे हा काय येणार आहे, कॉमन अँगल. Therefore, triangle BAC similar to triangle काय येणार आहे, ADC by AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आणि दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याच्या साइड्स काय असतात, प्रोपोर्शन मध्ये असतात. याच्यावरून हे आपल्याला काय करायचं आहे, उदाहरण सोडवायचं आहे. सोल्युशन. आता दोन ट्रायंगल घ्यावे लागतील. इन ट्रायंगल काय घ्यायचं आहे, BAC अँड ट्रायंगल ADC. याच्यामध्ये काय आहे, लक्षात घ्या. अँगल BAC कॉन्ग्रंट अँगल काय आहे, ADC. याला आपण काय म्हणणार आहोत, गिवन. आणि अँगल C हा पहिल्यातही येतोय आणि दुसऱ्यात पण येतोय, म्हणजे या ठिकाणी काय येणार पहा, अँगल C कॉन्ग्रंट अँगल C. याला आपण काय म्हणणार आहोत, कॉमन अँगल. आणि दोन पेअर जर अँगलच्या कॉन्ग्रंट असतील तर त्या ठिकाणी ते दोन ट्रायंगल काय असतात, सिमिलर असतात. Therefore, triangle BAC similar to triangle ADC. याला आधार काय द्यायचा आहे, आपण दोन अँगलच्या जोड्या आहेत, म्हणजे AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता दोन ट्रायंगल सिमिलर झाले की त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स काय असणार आहेत, प्रोपोर्शन मध्ये असणार आहेत. मग काय येणार आहे पहा, BA अपॉन AD इज इक्वल टू AC अपॉन DC इज इक्वल टू BC अपॉन AC. याला आपण आधार काय देणार आहोत, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ
Similar triangles are in proportion. आता या ठिकाणी पहा आपल्याला CA स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD, CB इंटू CD आणि CA स्क्वेअर म्हणजे आपल्याला हे एवढंच लागणार आहे. म्हणजे काय येणार आहे पहा, AC अपॉन DC इज इक्वल टू काय येणार आहे, BC अपॉन AC. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. AC इंटू AC इज इक्वल टू BC इंटू DC म्हणजे AC इंटू AC, AC स्क्वेअर इज इक्वल टू BC इंटू DC. दॅट इज AC स्क्वेअर मीन्स काय येणार आहे, CA स्क्वेअर इज इक्वल टू BC म्हणजेच या ठिकाणी काय आहे, CB इंटू DC मीन्स काय आहे, CD. पहा CA स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD हे आपलं काय झालेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे.